जय जिनेन्द्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 7 भाग 38 श्रावक धर्म अंग। जैन धर्मामध्ये श्रावकाचाराच्या परिपूर्तीनंतर 11व्या प्रतिमेत सूक्ष्म व स्थूल आचार पालनामुळे फरक पडतो। त्याचे 2 भेद पडतात, ते म्हणजे क्षुल्लक व ऐल्लक। आचार्य कुंदकुंदांच्या म्हणण्याप्रमाणे मुनीनंतर श्रेष्ठ श्रावक म्हणजे गृहत्यागी श्रावक होय। या ठिकाणी क्षुल्लकास गृहत्यागी म्हटले आहे, परंतु याचा अर्थ भिक्षुक असा होतो। क्षुल्लकाची किंवा ऐलकाची दीक्षा कुणास द्यावी यासंबंधी पण एक वेगळा विचार दिसून येतो। दीक्षा प्रक्रियेत याचा अंतर्भाव होतो। हीन कुलामध्ये जन्मलेल्यास विद्या व शिल्प यांनी उपजीविका करणाऱ्यास दीक्षा घेता येत नाही, त्यावर संस्कार करता येत नाही। म्हणून क्षुल्लकाने आपल्या दर्जाप्रमाणे व्रतादी धारण करून संन्यास मरण साधावे व त्याने एक खंडवस्त्र वापरावे असा आशय आचार्य जिनसेन सांगतात। क्षुल्लकासंबंधी सांगताना ते म्हणतात की क्षुल्लकाला एक वस्त्र धारण करावयास पाहिजे, तो अधिक दुसरे वस्त्र ठेवू शकत नाही। मुनीप्रमाणे उभ्याने भोजन करू शकत नाही। त्यांच्यासाठी आतापन योग किंवा वृक्षमूल योग किंवा दुसऱ्या योगाचा नेहमी निषेध केलेला आहे। ते न्हाव्याकडून केस कापून घेऊ शकतात किंवा केशलोच पण करू शकतात। ताटात जेवण घेऊ शकतात। लंगोटी त्यांनी धारण करावी। ऐलक 11व्या प्रतिमेचे 2 भेदांचा उल्लेख सर्वप्रथम आचार्य वसुनंदींनी केला। 15व्या शतकापर्यंत तो प्रकार चालू होता। 16व्या शतकात क्षुल्लक व ऐलक शब्दाचा प्रयोग झाला। ऐलक शब्द तसा अत्यंत प्राचीन आहे। भगवान महावीरांच्या पूर्व जैन साधूंना अचेलक म्हटले जात असे। जे वस्त्र धारण करीत नाही त्यांना अचेलक म्हणतात। भगवती आराधना, मूलाचार इत्यादी ग्रंथात प्राचीन दिगंबर साधूंसाठी अचेलक पदाचा वापर होतो, परंतु भगवान महावीरांच्या वेळी साधूंसाठी नग्न, दिगंबर, निर्ग्रंथ इत्यादी शब्दांचा वापर होऊ लागला। महात्मा बुद्ध व त्यांच्या शिष्य परिवार वस्त्राधारी होता, त्यामुळे जैन साधूंपासून फरक करण्यासाठी त्यांनी जैन साधूंना निगंठ नावाचा प्रयोग केला। 11व्या प्रतिमेत जे अगदी कमी वस्त्र वापरत असत त्याला ऐशत चेलक अर्थात वस्त्र धारण करणारे। अचेलकाची जागा ऐलक पदाने घेतली। यावरून हे समजावयास हरकत नाही की ऐलक हा आधुनिक शब्द असला तरी त्याचे मूळ रूप अचेलक असे होते। म्हणूनच आचार्य समंतभद्रांनी 11व्या प्रतिमाधारीसाठी चेलखंडधर हे विशेषण वापरले आहे व ते सार्थक आहे। म्हणून ऐलक म्हणजे केवळ लंगोटी धारण करणारे। याशिवाय त्यांना सर्व वस्त्र व पात्र ठेवण्याचा नकार दिला आहे। त्यांच्यासाठी पण मुनीप्रमाणे उभे राहून आहार घेणे, केशलोच करणे, मयूरपिच्छिका ठेवणे इत्यादी गोष्टींचे विधान केले आहे। म्हणून विद्वान लोक त्यांना ईशनमुनी, यती इत्यादी नावांनी संबोधित करतात। श्राविकांच्या आचारासंबंधी कालक्रमाने विकास झालेला दिसून येतो। आचार्य कुंदकुंदांनंतर स्वामी कार्तिकेयांनी आपल्या अनुप्रेक्षा ग्रंथात यासंबंधी विस्तृतपणे वर्णन केले आहे। त्यांनी पण धर्माचे 2 भेद सांगून गृहस्थाच्या धर्माचे 12 भेद केले आहेत। त्यात थोडे शब्दांतर झालेले असून एक भेद अधिक आढळतो। 1 सम्यक दर्शनयुक्त, 2 मद्यादी स्थूल दोषरहित, 3 व्रतधारी, 4 सामायिक, 5 पर्वव्रती, 6 प्रासूक आहारी, 7 रात्रिभोजन विरत, 8 मैथुनत्यागी, 9 आरंभत्यागी, 10 संगत्यागी, 11 कार्यानुमोद विरत, 12 उद्दिष्टाहार विरत। यामध्ये प्रथम नावाशिवाय बाकीचे व्रत सर्वसाधारण आहे। आचार्य कुंदकुंदांनी मानलेल्या 3 गुणव्रतांना कार्तिकेय स्वामींनी मानले आहे, परंतु आचार्यांनी मानलेल्या सल्लखनेचा अस्वीकार करून त्या ठिकाणी
देशावकाशिक व्रत मानलेले आहे. श्रावकाचारामध्ये सर्वप्रथम अनर्थदंड व्रताचे 5 भेद सांगणारे हे पहिले आचार्य यांनी शिक्षा व्रताचे वर्णन चांगले केले आहे. विशेषतः अतिथी संविभाग व्रतामध्ये 4 दानापैकी आहार दानावर विशेष जोर दिलेला आहे. त्याचे इथपर्यंत वर्णन केले आहे की केवळ आहारदान दिल्यावर 3 दान दिल्याप्रमाणेच आहे. प्रशोध प्रतिमेत 16 प्रहर पर्यंत उपवास सांगितला आहे. सचित्त त्याग प्रतिमेमध्ये जो श्रावक सचित्त वस्तू खाण्याचा त्यागी आहे त्याला इतरांना सच्चित वस्तू देता पण येणार नाही. तसेच रात्री भोजन त्याग प्रतिमेसंबंधी पण आहे. ब्रह्मचर्य व्रत धारण करणाऱ्या चतुर्गतीतील व चित्रातील सर्व प्रकारच्या स्त्रियांसंबंधी मन वचन शरीराने त्याग सांगितलेला आहे. स्वामी कार्तिकेयांनी 11व्या प्रतिमेच्या भेदाचा कुठे उल्लेख केला नाही. यावरून असे वाटते की कदाचित तोपर्यंत भेद नसावेत. स्वामी कार्तिकेयांनंतर श्रावक धर्मासंबंधीचा विचार उमास्वामी आचार्यांनी आपल्या तत्वार्थ सूत्रामध्ये केला आहे. व्रती माणसाने शल्यरहित असावे असे म्हटल्यावर व्रती म्हणजे अगारी व अनगारी असे 2 भेद केले आहे. आचार्यांच्या श्रावका व्रताचारांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अहिंसादी 5 व्रते, त्यांच्या भावना व त्यासंबंधी अतिचार यांचे वर्णन सूक्ष्म रीतीने केलेले आहे. यापूर्वी असे वर्णन केलेले नाही. तसे सादृश्य बघावयाचे झाले तर आचार्य कुंद, कार्तिकेय व उमास्वामींनी अष्टमूल गुणांचा विचार आतापर्यंत मांडलेला नाही. तत्वार्थ सूत्रामध्ये 11 प्रतिमेचा काहीही उल्लेख नाही. उमास्वामींच्या मते दिग्व्रत, देशव्रत व अनर्थदंडव्रत हे 3 गुणव्रते सामायिक, प्रशोधोपवास, उपभोग परिभोग परिमाण, अतिथी संविभाग हे 4 शिक्षाव्रत मानलेले आहे. श्रावकाचारासंबंधी जिज्ञासूंचे समाधान करणारा ग्रंथ म्हणजे रत्नकरंड श्रावकाचार. वस्तुतः रत्नांचा करंडच म्हटला पाहिजे. स्वामी समंतभद्रांनी या ग्रंथात श्रावक आचारधर्माचा विचार सांगोपांग रीतीने केला आहे. यापूर्वीच्या ग्रंथातून व्रतांचे वर्णन, प्रतिमा वर्णन, अतिचार वर्णन, दर्शन महिमा वर्णन, समाधी मरण व मोक्ष वर्णन आलेले आहे. मोक्षादी वर्णनाचा आधार भगवती आराधना होय. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे धर्माचे स्वरूप. श्रावक 12 व्रते, 11 प्रतिमा यांचे सुंदर वर्णन केले आहे. श्रावकांच्या 8 मूलगुणांचे प्रथमतः वर्णन रत्नकरंड श्रावकाचारामध्येच केलेले आहे. श्वेतांबर साहित्यामध्ये 5 अणुव्रते मूलगुणरूप व 7 शीलव्रत उत्तर गुणरूप आहे. यामध्ये हे पण सांगितले आहे की ज्याप्रमाणे व्रत प्रतिमाधारी श्रावक 12 व्रतांचे निरतिचार पालन करतो त्याप्रमाणे मूलगुणांचे दर्शन प्रतिमाधारी श्रावकाच्या आचरणात त्याचे विधान केले आहे. म्हणजे दोषरहित सम्यक दर्शनाचा धारक, संसार शरीर व भोगापासून विरक्त, पंचपरमेष्टीचा भक्त, तत्वपथगृह्य, तत्वव्रत मार्गाचा अनुगामी दर्शन प्रतिमाधारी म्हणवितो.